नमस्कार, काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गुरुपौर्णिमेविशेष मस्त असे तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूद असे शेवचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. एकदम परफेक्ट प्रमाण मी ते सांगितलेलं आहे. अजिबात लाडू कडक होणार नाहीत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे. जे आपण घरी रेग्युलर बेसन वापरतो तेच बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं 2 चिमूट इतकं मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही. गरज वाटेल तसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्तीही पातळ नाही भिजवायचं आणि जास्ती घट्टही नाही भिजवायचं, म्हणजे आपली शेव छान पडली जाते. इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे या साच्यामध्ये भरून घेऊयात. इथे मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये शेवची जी चकती असते ती घालून घेतलेली आहे. एकदम बारीकवाली आहे ती नाही घालायची, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असते ती घालून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित आता हे झाकण लावून घेऊयात आणि आता आपण शेव पाडायला घेऊयात. गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. तेलही ते गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण शेव पाडून घेऊयात. एकच राऊंड मारून आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे. जास्तीत जाड थर पाडायचा नाही, नाहीतर आपली शेव तळण्यासाठी वेळ जास्त लागतो. थोडेसे बबल्स असे कमी झाले की आपल्याला ही शेव पलटवून घ्यायची आहे. एकदाच आपल्याला ही शेव पलटवून घ्यायची आहे आणि थोडीशी मऊ असतानाच आपल्याला ही काढून घ्यायची आहे. जास्ती कडक करायची नाही. इथे आपली ही शेव तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. उरलेली शेव आहे ती आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची नाही, नाहीतर शेव जास्त तेल पिते. मीडियम टू हाय गॅसवरतीच आपल्याला ही शेव बनवून घ्यायची आहे. इथे मी सगळी शेव बनवून घेतलेली आहे. आता आपण ही शेव अशा पद्धतीने मोठ्या ताटामध्ये घ्यायची आहे आणि चुरून घ्यायची आहे आपल्याला. शेव जर जास्त कडक झाली ना तर ती व्यवस्थित पाक पित नाही, त्यामुळे आपल्याला शेव व्यवस्थित काढून घ्यायची आहे. अगदी जास्तही मऊ नाही आणि जास्तही कडक नाही. मी आता ही सगळी शेव अशी चुरून घेते. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर 2-3 शेवचे घाणे झाली की लगेचच ती चुरून घ्यायची आहे, नाहीतर ती कडक होते. मी इथे थोड्याच प्रमाणात बनवलेले आहेत, त्यामुळे सगळी शेव काढून घेतली आणि आता मी ही व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने आपल्याला चुरून घ्यायची आहे. इथे मी हे शेव चुरून घेतलेली आहे. इथे आता आपल्याला ही शेव मोजून घ्यायची आहे. एखाद्या वाटीने किंवा ग्लासने तुम्ही ही शेव मोजून घेऊ शकता. इथे मी या वाटीने ही शेव मोजून घेतलेली आहे. 4 वाट्या माझी इथे शेव भरलेली आहे. आता आपण पाक बनवायला घेऊयात. जेवढी आपली शेव भरलेली आहे त्याच्या अर्धी आपल्याला इथे साखर वापरायची आहे. इथे मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. आधी 1 वाटी कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि ही दुसरी वाटी थोडीशी एकसारखी साखर आपल्याला ही करून घ्यायची आहे. जेवढी साखर बुडेल तेवढं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. इथे मी पाऊण कप पाणी घातलेलं आहे आणि आता आपण गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हा पाक बनवून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे. पाक जर आपला एकदम परफेक्ट झाला ना तर आपले लाडू हे एकदम मस्त होतात. इथे तुम्ही बघू शकता आता आपला इथे पाक तयार झालेला आहे. आता मी ते चेक करत आहे. अशा पद्धतीने थोडेसे प्लेटवरती आपल्याला थेंब घ्यायचे आहेत पाकाचे आणि हलके थंड झाले की हाताच्या मध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे चेक करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता आपला एकतारी पाक इथे तयार झालेला आहे. गॅस मी कमी केलेला आहे. पाक आता आपला इथे तयार झालेला आहे. गॅस पूर्णपणे बंद करूयात आणि याच्यामध्ये आता आपण जी बनवून ठेवलेली शेव आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाक इथे आपला कडक झाला तर लाडूही आपले बिघडतात, त्यामुळे पाक एकदम व्यवस्थित एकतारीच पाक आपल्याला इथे बनवायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता हा पाक मुरण्यासाठी आपण हे 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून देऊयात. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि पाक इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मुरलेला आहे. हलकंसं ओलसर असताना आपल्याला याचे लाडू बांधायला घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आता मी घालत आहे काजूचे काप, थोडेसे पिस्त्याचे काप आणि 1 चमचा वेलची पावडर घालत आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
एक 15 ते 20 मिनटं हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे किंवा पाक व्यवस्थित मुरेपर्यंत. हलकं ओलसर असलं पाहिजे, नाहीतर लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत. इथे हे व्यवस्थित मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊयात. मस्त असा लाडू वळला जात आहे. एकदम मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपण उरलेलेही लाडू बनवून घेऊयात. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण हाताला चिकटलं जात नाही. हे मिश्रण जास्त कोरडं झालं तर व्यवस्थित लाडू वळले जात नाही. त्यामुळे हलकं ओलं असतानाच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. मी ते सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले शेवचे लाडू तयार झालेले आहेत. पाक जर आपला परफेक्ट झाला ना, तर आपले लाडूही एकदम मस्त होतात. इथे मी एक तुम्हाला लाडू तोडूनही दाखवते. किती मस्त झाला आहे तुम्ही बघू शकता. अगदी मऊ झालेले आहेत. पाक जर कडक झाला तर लाडूही आपले कडक होतात आणि शेव ही कडक झाली ना, तर लाडू खाताना व्यवस्थित लागत नाहीत आणि पाकामध्ये व्यवस्थित मुरलेही जात नाही. त्यामुळे शेव बनवताना आणि पाक बनवताना एकदम परफेक्ट बनवा. तुमचे लाडू एकदम परफेक्ट होतील. मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. मी जर सांगितलेल्या प्रमाणाने जर तुम्ही लाडू बनवले तर एकदम मस्त मऊ आणि रसरशीत असे लाडू होतील. अजिबात कडक होणार नाहीत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.